श्लोक 10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. अर्थ: प्रयाणकाळी म्हणजेच माणसाचे मरणाचे वेळी स्थिर मनाने भक्तियुक्त होऊन आणि योगबलाच्या द्वारे दोन्ही भुवयांमध्ये प्राणाला चांगल्या प्रकारे स्थापन करून स्मरण करतो, तो त्या दिव्य पुरुषापर्यंत किंवा जवळ पोहोचतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: परमात्म्याशी मिलन होणे ही सहज घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी मरणसमयी प्रयत्न करावा लागतो. मृत्यूचे वेळी मन निश्चल ठेवायला लागते, पण सहसा कोणाचे तसे होताना आपल्याला दिसत नाही. भक्तियुक्त अंतःकरणाने, स्थिरचित्ताने, योगबलाने प्राण भुवयांमध्ये आणून तो स्थिर करून परमेश्वराचे ध्यान करून देहाचा त्याग करावा लागतो. ही मरणकालाची सिद्धता आहे. ज्या सिद्ध पुरुषाला प्राण अधीन झाला आहे, तोच याप्रमाणे या गोष्टी करू शकतो. एखाद्याने एखादे गाव सोडून निघून जावे, इतक्या सहजतेने हा योगी आपला देह सोडून जातो. असा हा योगी त्या दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. मात्र सामान्य माणसाचे असे होताना दिसत नाही. मरणसमयी त्यांचा देह, त्यांच्या क्रिया त्यांचे स्वतःचे अधीनच नसतात. कोणी रोगाने जर्जर परस्वाधीन होतात, तर कोणी अपघातात मरण पावतात. कोणाला मृत्यूच्या कल्पनेचे सुद्धा भय वाटते. आपण इतके आयुष्यभर भक्ती केली, साधना केली, तरी आपल्याला इतक्यात मरण का बरे यावे, असे त्याला वाटते. त्यामुळेच त्यांची भक्तीसुद्धा नष्ट होऊन जाते. कोणाचे स्मरणच नष्ट होते. कोणाला हे सर्व सोडून जाण्याचे इतके दुःख असते की तो विचारच करू शकत नाही. एकंदरच मरणसमयी सहसा कोणाची मनस्थिती आणि शारीरिक स्थितीसुद्धा फारशी चांगली नसते. अर्थात या श्लोकावरून मरणसमयी देवाचे स्मरण होणे किती अवघड आहे आणि एखाद्याने जरी नुसते स्मरण केले तरी तुम्हाला मुक्ती मिळेल अशी कल्पना करणे हे अत्यंत चूक आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यायला हवे. येथे आणखी एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की योगाचे मार्गाने जाणे सर्वांना शक्य नाही, हे खरे आहे. पण सामान्यांनी आयुष्यभर अभ्यास योग केला तरी ते अंतकाली परमेश्वराचे स्मरण करू शकतील. अभ्यास हा माणसाची नेहमीच उन्नती करून देत असतो आणि त्याच योगाने सर्वांचा उद्धारसुद्धा होतो, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि आपण सर्वांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. इथे आपण थांबूया.